शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते। सलमान खानला आज बुलेट प्रूफ घरात राहावे लागत आहे। बाबा सिद्दीकींचा खून होतोय। लॉरेन्स बिश्नोई गँगला ब्लेम केले जाते। बिल्डर लॉबीला काही म्हटले जात नाही हे झीशान सिद्दीकीने म्हटले। आता आज सैफ अली खान सोबत घटना घडली आहे। तिन्ही घटना वांद्रेमध्ये झाल्यात। तिन्ही घटना नामांकित व्यक्तींबाबत झाल्यात। हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे। 90च्या दशकात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला होता, तसाच प्रयत्न आता आहे असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तिला संपवण्याचा प्रयत्न आहे। उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत, वांद्रेमधील आमदार आहेत। इतक्या घटना घडल्या तरी दखल घेतली जात नाही हे चुकीचे आहे असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाले। वांद्रेसारख्या भागात सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात, तिथे कायदा व सुव्यवस्था इतर भागांपेक्षा चांगली आहे, मात्र तिथेच या घटना घडत आहेत। यावरून मुंबईत काय संदेश जात आहे? बाबा सिद्दीकीच्या कुटुंबाला न्याय मिळाला तर नाहीच मिळाला। सलमान खानला खुलेपणाने जीवन जगता येत नाहीये। मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला आपल्याकडे सोपवण्याची मागणी गुजरात पोलिसांकडे केली नाही असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाले। गृहमंत्र्यांनी जागरूक व्हावे, राजकारण कमी करून त्यांच्या कामात लक्ष द्यावे। ज्या प्रकारे घटना घडत आहेत त्यातून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होतील। कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करा। मुंबई पोलीस आयुक्तांकडून जबाबदारी निश्चित करून घ्या असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले। सैफ अली खानवर तातडीने शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे, मात्र तो अजून शुद्धीवर आला नसल्याची माहिती समोर आली आहे। सैफ अली खान शुद्धीवर आल्यानंतर पोलीस त्याचा जबाब घेतील। धारदार शस्त्राने सैफ अली खानवर 6 वेळा वार करण्यात आलाय, त्यापैकी 2 वार त्याच्या शरीरावर लागल्याची माहिती आहे। सैफ अली खानवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे। लीलावती रुग्णालयात, करीना कपूर खान रुग्णालयात दाखल झालेले आहेत। मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास केला जाणार आहे। वांद्रे परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईला हादरवणाऱ्या घटना घडल्याचे पाहायला मिळते। या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।